सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना। तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायी, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी। बापर कुमा देवी भरा वाचुनी, आणू नेने काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन नमन, दुसरे चरणा संतांचे या, कलावज्ञ जीवो परार्थावतारं, कलंकांक तेजो दे कामोदे वक्त्रं। कलानेशवादा दोधर दीक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाला बोला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणो न विसंबे हरी जगत्रय जीवना। प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला, हा अभंग कैवल्य तेजोनिधी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे मायबाप महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं आणि त्या माध्यमातून जो अमृतमय सुवर्ण दिवसाचा उगम प्रागट्य माऊलींच्या जीवनामध्ये झालं, त्याचं सुंदर चित्रण या अभंगामध्ये माऊलीने केलेलं आहे। विठाला
संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबराया, संत श्रेष्ठ गोरोबा काका, शांतीब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र कालामध्ये इतका हा काल पवित्र आहे. आता हे मागे जे येतात ना, हे यांनी बोलायचं नाही, दर्शन फक्त हाताने घ्या. पुढे कीर्तन चालू आहे. अनेक वर्षापासून आपण कीर्तन ऐकतो, ती शिस्त आपल्यामध्ये असायला पाहिजे. विढाला विढाला विढाला, काळ एवढा पवित्र आहे की जवळपास संपूर्ण महाराष्ट्र विठुरायांकडे निघाला. कशासाठी? लोक बालाजीला जातात, कशासाठी? आम्हाला पैसे मिळावेत म्हणून. शिर्डीच्या साईबाबांकडे जातात, कशासाठी? चोरलेले पैसे अर्धे ठेवण्यासाठी. विठोबारायांकडे पांडुरंग परमात्म्याकडे आपण सगळे निघालो, कशासाठी? माहिती पाहिजे आपल्याला. पांडुरंगाकडे जो वारकरी निघाला तो ना संपत्ती मिळवण्यासाठी ना संसाराचं मिळवण्यासाठी, मग कशासाठी? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला बोला. प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. वाटचालीचं कीर्तन हे जास्त आळून आळून करता येणार नाही. शॉर्ट बट स्वीट. आणि आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर कसोटी खेळता येणार नाही, वन डे पण खेळता येणार नाही, T20 पण नाही. फक्त 10 मॅचची 10 ओव्हरची मॅच खेळावं लागणार आहे. त्यामुळे अगदी तुम्ही थांबून म्हणण्याच्या अगोदर थांबायचं आपल्याला. म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे जायचं कशासाठी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. त्याच्याकडे जायचंय प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागण्यासाठी जायचंय. तुम्ही म्हणाल प्रेमाची काय गरज आम्हाला? अहो, जीवनामध्ये प्रेम जर नसेल आणि सगळं काही जरी मिळालं तरी निरर्थक आहे. आपण इथं आलोय, आपल्या पुढे पक्वान्नाचं ताट ठेवलंय, भरपूर जेवण त्याच्यामध्ये आहे, आणि आणून आपल्या पुढे ताट आदळलं सांगितलं गिळ, आनंद नाही वाटणार त्याचा. आणि मीठ भाकरी असू द्या, परंतु प्रेमाने जर दिलं तर आनंद वाटतो त्याचा. आज माणसांच्या चेहऱ्यावर वसवस का निर्माण झाली आहे? सगळं त्याच्याकडे, फक्त प्रेम नाही त्याच्याकडे. त्याला प्रेम मिळत नाही. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे जायचं यासाठी की आम्हाला प्रेम द्या, प्रेमाचे लयलूट आम्हाला करू द्या. ते प्रेम मागण्यासाठी आपण सगळेजण निघालेलो आहोत. किंबहुना महाराष्ट्र कशाला म्हणायचं? ज्या प्रदेशातले माणसं पंढरपूरची वारी करतात त्याला महाराष्ट्र म्हणतात. विढाला विढाला. अशा पवित्र काळामध्ये या आषाढी एकादशीच्या निमित्ताने, आषाढी वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण गात भजन करत चालत विठुरायांच्या दर्शनासाठी, विठुरायांच्या वारीसाठी निघालेलो आहोत. खरं तर जाता जाता एकच वाक्य बोलतोय की आपण वारी करत नाहीये, आपण वारी करत नाहीये. किंबहुना आपण जर वारी केली असती तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनीच वारी केली असती. सगळ्यांनी नीट ऐका. वारीला ते लोक निघालेत ज्यांची निवड पांडुरंगाने केली, ते लोक निघालेत. चांगला आहे का? आणि टाळी जरा कंजूशीने वाजवू नका, जोरात वाजवा. जेवण भरपूर आहे नंतर आपल्याला, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला हात आखडून करण्याची सवय लागली.
मोकळ्या हाताने करा. कारण या जगामध्ये भगवंताने बोलवल्याशिवाय भगवंताकडे कुणी जाऊच शकत नाही. एक वाक्य हिंदी सांगतो दळवी साहेब, जब भगवान की पुकार हमारे दिल में उठती है तो समझ लेना चाहिए बहुत पहले भगवान ने हमें पुकारा होगा. विठाला ठाला विठाला. हा हा. बऱ्याच अंगाने सांगता येईल, तुका म्हणे कृपा करील नारायण आणि तरीच हे वर्म पडे ठाव. बरेच लोक जन्माला आलेत आणि आमच्या मराठीमध्ये, माफ करा, मराठीमध्ये म्हण आहे, जन्माला आला हेला. मला असं वाटतं की कीर्तनापेक्षा आणि विठ्ठलापेक्षा काहीच महत्वाचं नाही. फोन रूपी हे भूत लागलेच आहे आम्हाला. किंबहुना आज मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो की हा मोबाईल थोडासा बाजूला ठेवता येईल का आपल्याला काही काळ, कारण त्याला ॲडिक्शन म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये माणसं एकत्र यायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे. आता माणसं घोळके करतात आणि मोबाईल पाहताय. विठाला विठाला ठाला. मध्ये काही आणू नका, त्याचं चिंतन होईल. त्यामुळे आपण थोडा विक्षेप न करता एक 10-15 मिनिटं बसता येतं का बघूया आपण. कारण ती धार माझी तुटून जाईल. काय बोलत होत काय माहिती. आता काय चाललं होतं, बरेच लोक महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, त्या गावामध्ये राहिलेत, परंतु त्यांना आळंदी माहिती नाही, पंढरपूर माहिती नाही. म्हणून आपल्या मराठी सारस्वतामध्ये म्हणच आली आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. त्यातले आपण नाही आहेत. तर आपण सगळेजण निघालोत, किंबहुना आपण निघालो म्हटल्यापेक्षा त्याचं बोलवून आलंय आपल्याला. त्या पांडुरंगाने बोलवलंय म्हणून सगळे आपण भाग्यवान आहात. सगळे आपण भाग्यवान आहोत. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पायदिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आपण पंढरपूरच्या दिशेला निघालो. खरं तर अभंगही सुंदर आहे, परंतु पहिलंच कीर्तन आहे, सगळ्या भूमिकाही मांडावं लागतील. वारकरी संप्रदायाच्या पायाच्या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज. वारकरी संप्रदायाचा पाया रचला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी. संत कृपा झाली. आपण पुढे येऊन बसलो ना ताई, त्याचे एक नियम असतात की आपण खूप शिस्तीत बसायला पाहिजे. तुम्हीच बोललात तर मागचे काय करतील, म्हणून पुढे बसणाऱ्या माणसावर खूप मोठी जबाबदारी. छान कीर्तन आहे का एकदम. काय आहे हे, टेप रेकॉर्ड किंवा टीव्ही नाही, तुम्ही लावून द्यावाल आणि तुम्ही काही पण कराल असं नाही. ही धारा आहे, लागली तर लगेच लागेल, लागली नाही तर 2 तास पण लागणार नाही. थोडं उभे राहून बघा. मला काहीतरी गप्पा मारायचे म्हणून मी तो उभा राहिलो नाही, की व्हिजन तुमच्या पुढे ठेवायचं आहे की आपण चालतोय. वारकरी संप्रदायाचा नेमका काय भाव आहे आणि ज्या दिंडीमध्ये आपण चालतोय त्याचा आशय किती मोठा आहे, या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आपल्याला. घड्याळ पुढं चालली आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. या वारकरी संप्रदाय रूपी देवाला, इमारतीला उभारण्याचं जेव्हा काम सुरू झालं, त्याचा पाया रचला गेला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांकडून. बरेच गोष्टी त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतरच्या संतांनी या इमारतीला पूर्ण केलं आणि कळस झाले तुकाराम महाराज. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. जाता जाता तुम्हाला कळतं की नाही मला माहिती नाही, पण वाक्य ऐकून ठेवा. कळस झाल्यानंतर हे मंदिराच्या वर अजून एक काम राहतं. काय बोला. कळस झाल्यानंतर हे अजून काम राहतं शिल्लक. काय राहतं, काय सांगता येईल. त्यानंतर झेंडा राहतो वर. जगद्गुरु तुकाराम महाराज कळश आहे, तर त्या कळसावरची पताका आमचे बहिणाबाई महाराज आहे. हा वारकरी संप्रदाय आहे की जिथं आम्ही स्त्रियांना मागं ठेवलं नाही, तर वारकरी संप्रदायाचा इमारत पूर्ण झाल्यानंतर इथं ध्वजा लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या महाराष्ट्रातल्या एका संत स्त्रीने केलं. विठाला विठाला. मला कळते तुमच्या चेहऱ्यावरून थोडं अवघड चाललंय म्हणून, तरी ऐका थोडंसं. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जरी पाया रचला असला सगळ्या बांधवांनी आणि संत रत्नांनी महाराष्ट्राला पावन केलं असलं, तरी ज्ञानोबाराया, आदिशक्ती मुक्ताई आणि महाराष्ट्रामध्ये असलेली सगळी संत मांदियाळी
जेव्हा पंढरपूरला एकत्र झाले तर या सगळ्या संतांची परीक्षा घेण्यासाठी ज्या संतांची निवड केली ते संत गोरोबा काका आहेत. आपण आपल्या सगळ्यांना एक स्वाभिमान वाटायला पाहिजे, अभिमान वाटायला पाहिजे की आपण ज्या दिंडीमध्ये चालतोय त्या संतांनी, ते नुसते संत नाही आहेत तर ज्ञानेश्वर महाराजांची आणि नामदेव महाराजांची ज्यांनी परीक्षा घेतली अशा गोरोबा काकांच्या, म्हणजे एवढ्या संत श्रेष्ठ गोरोबा काकाच्या दिंडीमध्ये आपण चालतोय. आपण कधी विचार करत नाही गोरोबा काकाचा आणि मला असं वाटतं की वेल्हे तालुक्याचा काय संबंध, काही संबंध नाही तसा पाहिलं तर. थोडासा विचार करूया आपण. पण तरीही गोरोबा काकाची दिंडी वेल्ह्यातून निघते, म्हणजे आपल्या राजगडाहून निघते. काय त्याचं कारण? त्याचं कारण असं की गोरोबा काकांना वाटलं की शक्तीची उपासना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने राजगडावर घडते, त्या शक्तीला भक्ती भेटण्यासाठी आली आणि ते म्हणजे गोरोबा काकाचा हा पालखी सोहळा. विठाला विठाला. खरं तर किती किती बोलाव, या भूमिका जर मी करत गेलो तर बराच वेळ त्याच्यामध्ये जाईल. अशा संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपण चाललोय. जाता जाता एक बोलून जातो. गोरोबा काका कुंभार समाजातील. खरं तर आमच्याकडे जात पात काही नाही म्हणून सकाळी रोज आम्ही म्हणतो यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय है ऐसा वेदशास्त्री. तरी पण जाता जाता सांगतो व्यवस्थेसाठी कुंभार करतो काय. खूप चांगला आहे का. मडकं घडवताना आपण पाहिलं का. चोपदार कुठे आहे, चोपदार गेले का कुठे फिरायला. बरं ठीक आहे. मडकं घडवताना आपण जर कुंभाराला पाहिलं असेल तर काय करतो कुंभार, मातीचं मडकं त्या चक्रावर फिरवत असताना थोडं बारकाईने जर आपण पाहिलं तर बाहेरून शिल्लक झालेली जी माती आहे ना त्या मातीला तो काढून टाकतो, अर्थात बाहेरून थापडा देतो. आणि बाहेरून जरी थापटा देत असला तर एक हातमधून आधाराचा लावतो. कुंभार कुलानं भरावं. खरा गुरु कुंभारासारखा असतो, तो आतून सांभाळीत असतो आणि बाहेरून तोडीत असतो. त्याचं नाव खऱ्या अर्थाने गुरु, आणि ते गुरु म्हणजे गोरोबा काका आहेत. किती 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 विचाराच्या पाठीमागे आहेत. अशा संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या सोबत आपण चाललोय. राजगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती सगळी भूमी. पुढं ती भूमिका बोलूया आपण आता, आज वेळ कमी आहे. तर त्या भूमीतून शक्ती भक्तीला भेटायला निघाली, भक्ती शक्तीला भेटायला आली आणि भक्ती आणि शक्तीचा समन्वय झाला तो आपल्या या सोहळ्याच्या निमित्ताने. आणि आजचा आपला जो मुक्काम आहे संध्याकाळचा तो वडगाव निंबाळकर आणि श्रीयुत यजमान शिवाजी नाना गुळमकर. बरोबर बोलतोय ना. नाव शिवाजी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं औदार्य, आणि गुळमकर खऱ्या अर्थाने नावामध्येच गुळ आहे तसं जगण्यामध्येही गोडवा आहे. विठाला विठाला. आम्ही बारकाईनं ते पाहत नाही म्हणून आम्हाला ते कळत नाही. आमच्या घरी 2 पाहुणे जरी शिल्लक झाले ना आमचे कटकट होते. एखादा शिल्लक माणूस जरी आमच्या अंगणात येऊन बसला ना तरी आमची कटकट होते. हे माणसं असे की आम्ही त्यांच्या घरामध्ये शिरतोय, त्यांचे चार्जर काढून फेकतोय, आमचे लावतोय तिथं जवळपास. आणि जाता जाता जमलं तर 1-2 बटन त्यांचे तुटले तरी चालतील, नाही करू नये तसं, असं करू नये कोणी. पण आपलं घर त्यांनी मोकळं करून दिलं आहे. आपलं घर म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात येतोय ना. मी येताना विचार करतो की पश्चिम महाराष्ट्र त्या दृष्टिकोनातून पाहिला तर एक हरित क्रांतीच्या दृष्टिकोनातून, शेतीच्या दृष्टिकोनातून, कारखानदारीच्या दृष्टिकोनातून, सगळ्याच दृष्टिकोनातून प्रगत आहे. काय त्याचे कारण? अनेक कारण आहेत. पण त्यातलं मुख्य कारण जर काय असेल तर या सगळ्या परिसरातून संतांच्या पालख्या जातात आणि त्या पालख्या जातात ते या भागातल्या संपन्नतेचं मुख्य कारण आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा परिणाम असा झाला की इथले जे माणसं आहेत ना हे माणसं फक्त परिस्थितीने श्रीमंत झाले नाही तर विचाराने श्रीमंत झालेत. आपण पाहत नाही हे सगळं. कारण आमचे शिवाजी नाना त्याने 1 एकर जमीन जवळपास मोकळी सोडली. आमच्याकडे स्क्वेअर फूटचे भाव चालले जवळपास. स्क्वेअर फूटच्या इथं 1 एकर दिसते पूर्ण मोकळी. हे कशामुळं?
तर हे माणसं ज्ञानोबा, तुकोबाराया, गोरोबा काका, सोपान काका यांच्या पालखीच्या संस्कारामध्ये मोठे झालेत आणि त्याच्यामुळे संपन्नता आणि संस्कार यांचा एकत्रित परिष्कार पाहायला भेटतो या सगळ्या मंडळीकडं. आपण शिवाजी नानांकडेसाठी अतिशय उदार अंतकरणाने आणि कृतज्ञतापूर्वक एकदा टाळ्या वाजवूया. आणि आज खरं तर पहिलं कीर्तन आहे. नानांच्या औदार्यामुळे पहिलं कीर्तन होत असावं हे आज. कारण कीर्तन करण्यासाठी सुद्धा तेवढी भूमिका तयार असावी लागते ना. म्हणून खूप चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांनी या ठिकाणी तयार करून दिलं आहे. दिवसभर आम्ही चालत आलो आहे. खरं तर चालायचं म्हटलं की रंग जातो. रंग जातो म्हणजे आता हळूहळू आपण काळे परत जाणार आहे पुढे. पण ऐका, वारीला डिंगणारा मनुष्य बाहेरून काळा पडत जातो आणि आतून उजळत जातो. त्याचं नाव वारी आहे. खूप छान आहे. बाहेरचे माणसं बाहेरून सेंट मारतात, आत काळे होत जातात. हा फरक आहे त्याच्यामध्ये. हे मानसशास्त्र आहे. म्हणून बाहेरून जेवढा मनुष्य डेकोरेट होईल समजावा आतमध्ये तेवढा तो पोकळ. आणि मनुष्य आतमध्ये जेवढा उजळत जाईल तेवढा तो बाहेरचं कोण पाहतंय बघूया ना काय ते. म्हणून ही वारी म्हणजे काय आहे? ही वारी म्हणजे बाहेरून सदना नाही आहे, तर आतून उजळून जाणं, त्याचं नाव ही वारी आहे. अशा या वारीत आपण सगळेजण निघालेलो आहोत. माझाही खरं तर काय म्हणावं, मला वाटतं योगायोग आहे की काय माहिती. आळंदीला मी राहतो, सोहळ्यामध्ये अनेक वर्ष चालतोय, तुकोबारायांकडून अनेक वर्ष चाललोय. तो सगळा ओघ सोडून मी तुमच्याकडे आलोय. काय कारण? मला असं वाटतं यालाही कारण फक्त गोरोबा काका. हे सगळे ऋणानुबंध आहेत. हे सगळे ऋणानुबंध आहेत. कुठलंच कार्यकारण सापडत नाही, कुठलंच नाही. माझी तुमची ओळख नाही. आमचे दळवी साहेब असतील, इकडे आमचे गावडे साहेब असतील, आपण सगळेच आहात. कधी मी तुमचा चेहरा पाहिला नाही, तुम्ही मला पाहिलं नाही. तसं तरी जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तर समजावं हे नियोजन आपण केलं नाही, तर अदृश्यामध्ये हे नियोजन झालं आहे. या अदृश्याच्या नियोजनामध्ये आपण सगळे भेटलोय. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. खरं तर हे बोलता बोलता बराच वेळ पुढे गेला. आता फक्त 15 मिनिटं. या 15 मिनिटामध्ये हा जो अभंग सेवेसाठी घेतलाय त्याचा आनंद बघूया. अभंगामध्ये सोनं आहे आणि सोन्याला किंमत आली भरपूर, बरोबर की नाही? बाहेरही सोन्याला भरपूर किंमत आली. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे काय सोनं सांगितलंय ते सोनं थोडंसं आपण समजून घेऊया. त्यानंतर महाप्रसाद. आणि आता इथं झोप नाही आहे, इथली समाधी आहे. कारण दिवसभर आम्ही केलेलं भजन, ते भजन फक्त दिवसापुरतं नाही, ते आमच्या झोपेमध्ये सुद्धा येणार आहे, ते आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा येणार आहे. म्हणून इथले चालणारा प्रत्येक पाऊल म्हणजे तीर्थयात्रा आहे. इथलं भोजन म्हणजे महाप्रसाद आहे आणि इथली झोप म्हणजे समाधी आहे. विठाला विठाला हा विठाला विठाला विठाला. वारीकडे पाहत असताना एवढ्या विशालतेनं पहा. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी असं नाही वाटायला पाहिजे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. खरं तर पहिलंच हे कीर्तन आहे सोहळ्यातलं. आणि नियम आहे की पहिलं कीर्तन असेल तर तिथं भगवंताच्या नामाचं चिंतन करावं, भगवंताच्या ध्यानाचं चिंतन करावं. म्हणून भगवंताचं नाम या अभंगामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघूया. आणि एक मुद्दा फक्त सोनं. आजच्या कीर्तनाला टायटल जर काही द्यायचं असेल तर सोन्याचं स्वरूप, भौतिक आणि आध्यात्मिक असं त्याला टायटल देता येईल. एवढ्या टायटलवर कीर्तन करायचं. फक्त अभंग सरळ सरळ समजून सांगतो. संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साग त्याच्या खाली सोनियाचा दिवस आज अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये आज सोन्याचा दिवस उगवला आणि तो अमृताने भेटलेला होता. काय हे शब्द आहे. आणि कशामुळे हा दिवस उगवला? नाम आठविता, भगवंताच्या नामाचं स्मरण केलं आणि त्याच्यामुळे तो प्रगट झाला. आणि तो प्रगट झाल्यामुळे सोन्याचा दिवस उगवला आणि तो अमृताने चिंब भेटलेला होता. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मला. देवा जेव्हापासून तुला पाहिलंय ना, आता कुणाला पावटत नाही, म्हणून तुझं ध्यान लागो मला. म्हणा
आणि अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, एक क्षण सुद्धा तुला सोडून राहवत नाही रे. भावना याच्यामध्ये आहे. म्हणून तनु मनो शरण, तनाने मनाने सर्वांगाने मी तुला शरण आलोय. बाप रखुमा देवरा वाचुनी अनुनेने काही, आता मला तुझ्याशिवाय काही कळत नाही, कारण संपूर्ण माझं जीवन तू व्यापून टाकलाय. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आहे. आता हा एवढा मुद्दा स्पष्ट करूया आणि थांबूया. भजन करा. विठ्ठला विठ्ठला. हा 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 हा. ध्यान देऊन ज्याने कीर्तन ऐकलं असेल, अभंग ऐकला असेल, ते म्हटलं असेल अभंगात पुढं काही असो का नसो, स्वर चालू राहू द्या. अभंगामध्ये पुढं काय असो का नसो, पण अभंगामध्ये सोनं आहे. कारण सुरुवात कुठून झाली आहे? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. आता ज्ञानेश्वर महाराज जे सोनं सांगतात ते सोनं नंतर समजून घेऊया. आपल्याला जे सोनं माहिती आहे तिथून सुरुवात करूया. कीर्तन म्हणजे स्वर्गातले आणि पाताळातले हिशोब नाही, आपल्या जीवनातले हिशोब कळून घेणं, त्याचं नाव कीर्तन आहे. नाहीतर नरक किती आहे, स्वर्ग किती आहे, काय, अरे तिथं तू गेलाच नाही. माणूस म्हणून तुला जर जगता येत नसेल तर त्याचा हिशोब काय करायचा. म्हणून साधू संतांनी आपण जिथं आहोत तिथून समजून सांगितलंय. कशाला म्हणतात सोनं? सोनं एक धातू आहे. सोनं अतिशय दैदिप्यमान धातू आहे, किमती आहे. किती किंमत आहे आता पहिल्यांदा माहिती असेल, जवळपास 80 पर्यंत गेलं होतं 10 तोळे. आता मला वाटतं 30 पर्यंत आलंय. तर काय घ्यायचं आपल्याला तरी, किमान पंढरपूर पर्यंत तरीच 30 पर्यंत आलंय. सोनं सगळ्यांना हवं हवंसं वाटतं, किंबहुना आमच्या महिला वर्गाला विशेषत्वाने वाटतं की ते सोनं असावं. पण जाता जाता एवढंच सांगतो की किती जरी सोनं घातलं तर ते सोनं कधी म्हणत नाही तू सुंदर आहे म्हणून. परत चांगलं म्हणण्यासाठी कोणीतरी जिवंत माणूस लागतो. म्हणून सोन्याच्या समस्या आहेत. सोनं घातल्यानंतर समस्या सुरू होतात. काय? आता घातलंय मी, पण माझ्याकडे पाहतंय कोण? कारण सोनं जे घालायचं ना, सोनं नाही देतो आनंद. मला इतर लोक पाहतात आणि इतरांच्या गळ्यामध्ये ते नाही, ते माझ्या गळ्यामध्ये आहे, याचा तो आनंद असतो. आनंद म्हणजे तो विकृत आनंद असतो. तसा जरा गोष्ट सांगतो म्हणजे कळेल आपल्याला एकदम थोडक्यात. नवीनच लग्न झालेलं एका जोडप्याचं, म्हणजे आता बरं वाटेल तुम्हाला जरा गोष्ट सांगितली म्हणजे. आणि नवरा खात्यामध्ये होता. खातं कशाला म्हणतात? खातं त्याला म्हणतात की पगार असतो 50,000 आणि पडतो 5 लाख, त्याला म्हणतात खातं. त्यामुळं खात्यामध्येच नवरा असल्यामुळं बायकोला प्रत्येक महिन्याला काहीतरी दागिना घेऊन यायचा. बायकोही सुंदर होती, गोरी गोरी पान, मला येतं ते सगळं, पण कीर्तनात म्हणायचं नसतं ते. त्याचं स्पेशल ऑर्केस्ट्रा करूया आपण. बायको सुंदर होती. सुंदर होती म्हणजे बाहेरून सुंदर होती. सौंदर्याचे 2 प्रकार आहेत. काही माणसं रूपाने सुंदर असतात, काही स्वभावाने सुंदर असतात. लक्षात ठेवा, रूपाचं सौंदर्य टिकत नाही, स्वभावाचं सौंदर्य लक्षात राहतं. म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही दिसायला कसे असून माहिती नाही, पण आमचा स्वभाव सुंदर असायला पाहिजे. बायको दिसायला गोड होती. किती गोड होती? अगदी माधुरी दीक्षित सारखी म्हणा. आणि मग प्रत्येक महिन्याने हिला खुश करण्यासाठी त्यांनी दागिना आणावा. दागिना आणला की तो गळ्यामध्ये घालावा किंवा ज्या अवयवाचा असेल त्या अवयवात घालावा. पण घातल्यानंतर आरशात पाहिला की हां बरी दिसते, पण मग इथं बरी दिसते, पण गावात तो विचारला पाहिजे मला कोणीतरी. आणि मग सगळ्या गावामध्ये फिरायचं कशासाठी? काहीतरी काम काढायचं. आम्हाला दूध पाहिजे होतं. मग शेजारी म्हणजे दूध पाहिजे होतं. हो दूध पाहिजे होतं मला. आणि मग शेजारीने पाहिलं, अहो किती छान हार तुमचा, कुठून आणला? अहो म्हणले त्यांनी आणलाय, लक्ष्मी रोडून आणलाय, आणि किती भारी. सगळ्या गावामध्ये मिरवायचं. आणि मग तिला वाटायचं मी जन्माला आल्याचं सार्थक झाला. असं गावातल्या काही स्त्रियांनी विचार केला की ही बंडाळ बाई, माझी भाषा कळते का तुम्हाला? थोडेसे तिकडं होत असेल. ही बंडाळ आणि ही दिखावटी, ही नखरेल, दर महिन्याला काहीतरी आणते ना, आम्हाला खिजवते. सगळ्यांनी बैठक घेतली. म्हणले आता पुढच्या वेळेस ना हिला विचारायचंच नाही. असं आहे, जे माणसं कायम सन्मानाचे भुकेले असतात त्यांचा एखाद्या वेळी जरी अपमान झाला तर त्यांना नरक यातना होतात.
मला कोणीतरी सकाळी म्हटलं, महाराज बसा ना पलंगावर. म्हटलं खालीच राहू द्या, कारण इथून कोणी मला उठवणार नाही. अशा ठिकाणी बसायचं की कोणी आपल्याला उठवणारच नाही. हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, हे जगण्याची कला आहे. चला पुढं पुढं बोलूया, मला बऱ्याच गोष्टी आठवत आहे, पण भोजन पण आहे. चला पुढं जाऊया. आणि मग परत पुढच्या वेळी त्या नवऱ्याने तिला पाटल्या आणल्या. पाटल्या कशाला म्हणतात हो? मागड्यानं म्हणतात. अतिशय सुंदर पाटल्या आणल्या, चमचम करायला लागल्यात. तिने त्या घातल्या, म्हणल्या आता तर पाहतेच एक एकीचं. आणि मग परत तिने आपला तो जो उद्योग होता तो उद्योग घेऊन ती निघाली. शेजारणीकडे गेली. म्हटले का आली बाई? म्हटली मला थोडंसं पीठ पाहिजे होतं. म्हटले का जा घेऊन, पीठ पाहिजे होतं म्हटले. ती म्हटली मी तिकडं पाहतच नाही आज. या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, सगळ्या गावामध्ये फिरली, कोणी विचारलं नाही. तनफन करायला लागली. अशी झप झप पावलं टाकीत घरी आली. बाहेर कुत्र्याचं पिलू झोपलेलं होतं बरं का. शंकर महाराज कुत्र्याचं पिलू झोपलेलं होतं, निमूटपणे झोपलेलं होतं बिचारं. हिच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल होती. हिनं त्याच्या त्या शेपटीवर ठेवली, रगडली अशी जोरात. ती म्हटलं क्याव क्याव क्याव. ती म्हटली मेल्या 4 लाखाची आहे. क्याव म्हणजे काय काय असं तिला वाटलं. आणि मग गेली नवऱ्याकडे. म्हटले का हो, काय भिकार बांगड्या आणल्या तुम्ही? या कुत्र विचारलं त्याला. तोंडा ग बघ, आणायचं माझ्या हातामध्ये. कुत्र्याने विचारावं का नाही विचारावं हे मी काय करू शकत नाही. ते म्हणजे तुम्ही नाही करू शकत, मी करते. ऐका, आपल्यात तर ती स्त्री नाहीये ना, असेल तर काढून टाका. ते म्हणजे मी करते. ग्रामीण भाग, त्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याचे दिवस, जवळपास शेतामधले सगळे माल निघून गेलेले. जुन्या काळामध्ये लोक अंगणामध्ये येऊन झोपायचेत. संध्याकाळचे 9 वाजले असतील आणि त्या दारापुढे गवताची गंजी होती. गंजी कळते ना आपल्याला, आपल्याकडे गंजीच म्हणतात ना. गवताची गंजी होती. ही बाहेर आली आणि तिनं आगच लावली गवताच्या गंजीला. पाहता पाहता ती धग 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 आग सगळीकडे पसरली. लोक पाहायला लागले, लोक पळत आलेत. आग विझवण्यासाठी नाही, हे आग आपल्याकडे नको यायला. आले सगळे. आणि मग कोणी पाणी शिंपडायला लागलं, कोणी माती टाकायला लागलं. आणि मग तिच्या बांगड्या तिने थोडे मागे केल्या. म्हटले इकडून पाणी टाका थोडंसं, जरा जरा इकडून इकडून इकडून. एक शहाणा माणूस होता, तो म्हटला आग दुसरीकडेच लागली जरा. तो गेला तिच्याकडे. म्हटले ताई आग लागली सोडू द्या, पण तुमच्या बांगड्या काय चमचम चमकताय हो. ते म्हटले भाऊ दिवसभर जर विचारलं असतं तर कशाला ही आग लागली असते. साधारणतः व्यवहारांच्या सोन्याने घरामध्ये आग लागताय, समाजात आग लागताय, कुटुंबामध्ये आग लागते. म्हणून ते सोनं असेल काही किमती, असेल लोकांना आकर्षित करणार, पण खऱ्या अर्थाने जीवनाला समाधान देणार नाही. आता हे सोनं आपण पाहिलं. अजून बघूया सोनं कशाला म्हणतात. केवळ धातूला सोनं म्हणत नाही, जे जे आपल्याला आवडतं ना त्याला त्याला सोनं म्हणतात. कळतंय माझं बोलणं? फक्त धातूला सोनं म्हणत नाही, जे मला आवडतं. अरे हे सगळे वारकरी कसे सोन्यासारखी माणसं आहेत. हा, पीक जर चांगलं आलं तर माणसं म्हणतात महाराज पीक सोन्यासारखं आणलंय. फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकले सोन्यावानी. मला काय जाहिरात करायची नाही फिनोलेक्सची, पण सोनं आलंय तिथं. आपल्याला आवडणारी बायको जर चांगली असेल तर नवरा पण म्हणतो ना, सोनं तुला माझ्यावर भरोसा नाही काय, म्हणतो की नाही. ते हे सोनं अर्थात जे 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 आवडतं आपल्याला. माझा मित्र सोन्यासारखा आहे, माझं घर सोन्यासारखं आहे, माझे माणसं सोन्यासारखे आहेत. अर्थात जे 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 आम्हाला आवडतं ते ते काय आहे, सोनं आहे. बर, आता व्यवहारामधलं हे सोनं पाहिलं. साधू संत सोनं कशाला म्हणतात बघूया. धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, झाला सोनियाचा, झाला सोनियाचा, झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी, बोला धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, झाला सोनियाचा, झाला सोनियाचा, झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी, एकली हे वाचार मनामे,
कली वाचा राम नामे, कली वाचा राम नामे, कली वाचा राम नामे, गंगा दिवसाची झाला सोनियाचा, झाला सोनियाचा, झाला सोनियाचा गंगा दिवस. साधू संत म्हणतात आम्हाला जर विचाराल तुम्ही सोनं कशाला म्हणतात, ऐका तुम्ही पण. तुकाराम महाराज म्हणतात मला जर विचाराल माझं सोनं काय, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. ज्या दिवशी मुखातून रामाचं नाव यायला लागेल ना, तुकाराम महाराज म्हणतात ते सोनं आहे. क्या बात आहे. अरे किती मोठी गोष्ट आहे. माझ्या मुखातून भगवंताचं नाव जेव्हा यायला लागलं ना, महाराज म्हणतात तो सोन्याचा दिवस आहे. ऐका, पण तुम्ही म्हणाल की आमच्याकडे जे सोनं होतं ते सोनं त्यांच्याकडे नव्हतं का? आमच्याकडे काही ग्रॅम नाही, त्यांच्याकडे काही टनाने होता, किलोने होता. मला इथे डोळ्यापुढे येतोय तो देहूचा आणि रायगडाचा. काय गोड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकोबारायांचा एक काळ आहे. एवढा मुद्दा स्पष्ट करूया आणि थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज रात्रंदिवस स्वराज्य स्थापनेसाठी पायाला भोवरा बांधून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये फिरताय. दिल्लीच्या तख्तापर्यंत हा भगवा झेंडा घेऊन जायचा आहे. शिवाजी महाराजचं काम तिकडं चालू आहे आणि तुकाराम महाराजांचं भक्ती प्रांतामध्ये काम चालू आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सगळं काम करता करता तुकोबारायांची कौटुंबिक परिस्थिती जरा हालाकीला आली. महाराज म्हणतात की दिवाळं निघालं माझं. आज सांगू का आपल्याला, तुकाराम महाराज गरीब झाले नाही, महाराष्ट्रातले माणसं विचाराने दरिद्र होऊ नये म्हणून महाराजांनी गरिबी बोलून घेतली. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की तुकोबाराया रात्रींदिवस भक्तीचा प्रचार करताय, परंतु घरामध्ये मुलांना खायला भेटत नाहीये. जिजाऊंना घरातला संसार करत असताना नाके नऊ येत आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं की काही सोनं, काही चांदी, काही घोडे, काही छत्र्या, म्हणजे एका वतनदाराला जेवढं द्यायचं तेवढं तुकोबारायांना घेऊन जा. पण ऐका, तो जाणता राजा का? म्हणजे तुकाराम महाराज नसताना जा बरं, कारण तुकोबारायांच्या समोर तुम्ही गेला तर ते स्वीकारणार नाहीत. याला म्हणतात जाणता राजा. आमच्याकडे 10 रुपये जरी द्यायचे ना तर ते नाचवीत असतात माणसं असे. हा पाहिले का? इतकं काही द्यायचं अदृश्य हाताने आणि देत असताना त्याचा अभिमान नाही, तो जाणता राजा आहे. आणि मग मावळे आलेत. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, घोडे, अन्नधान्य राशी लागल्यात. आणि देहूला हे सगळे मंडळे आल्यानंतर देहूतले माणसं बघताय कुणासाठी हे सगळं आलंय. आलं होतं तुकोबारायांसाठी. आणि योगायोग असं की तुकाराम महाराज तेवढ्यामध्ये आले पाहिले तर काय एवढी संपन्नता. मावळ्यांना विचारलं काय आहे, म्हणजे काय नाही, हा छोटीशी भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी पाठवली, स्वीकार आहे. तुकाराम महाराज हसलेत. એટલે आवेर नाही आहे. जर मला हेच कमायचं असतं तर मी माझं दिवाळं काढून घेतलं नसतं. बारकाईने ऐका, तुकोबारांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला. लोकांना पाणी प्यायला भेटेना, मिळेल ते माणसं खायला लागलेत. आणि तुकाराम महाराजांकडे अनेक लोकांनी कर्ज घेतलेलं होतं. महाराजांनी या दुष्काळाच्या काळामध्ये सगळ्यांच्या ज्या त्या वया ज्या होत्या त्या इंद्राणीमध्ये बुडवून टाकल्यात. पण ऐका, महाराष्ट्रातलं पहिलं सरकार होतं की ज्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, कुठलाही निकष न लावता. आणि ते सरकार म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज. एवढे मोठे जगद्गुरू तुकाराम महाराज. म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आमचा एकच निरोप सांगा. काय? आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, सुखी आम्ही तेने सुखी, आम्ही तेने मान विठ्ठल विठ्ठल मुखी. जगद्गुरू तुकाराम महाराज. टाळ थोडा हळू. महाराष्ट्रातल्या छत्रपतींना सांगताय, चालू राहू द्या. आम्ही तेने सुखी
सांगा छत्रपतींना. माना विठ्ठल विठ्ठल मुखे. महाराष्ट्राचा आराध्य देवत पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. हातामध्ये तलवार ठेवा पण मुखामध्ये विठ्ठल नाम ठेवा. हेर तुमचे वित्त धन ते माझा मृत्तिका समान. काय शब्द आहे. आणि विठ्ठलाचं नाव न घेता जर मला हे सोनं चांदी माणिक मोती देत असेल तर ते माझ्यासाठी माती मोल आहे. पुढे आहे का. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. छत्रपतींना उपदेश आहे की गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ घाला, एकादशी सारखा व्रत करा. मानवा हरीचे दास तुका माने माझा हे आस. एर तुमचे वित्त धन बास ते मज मृत्तिका. त्यांच्या जीवनामध्ये सोनं आलं नाही असं नाही, किलोने आलं. पण त्यांना जे नामाचं सोनं मिळालं होतं त्या सोन्यापुढे हे सोनं त्यांना काय वाटलं नाही. अजून एक गोष्ट सांगतो एकाच मिनिटाची. पंढरपूरला राका आणि बाका नावाचे दोन पती पत्नी राहत होते. बघा, भगवंताच्या भजनाचा रंग त्यांच्या जीवनाला लागलेला. रोज सकाळी उठावं, भगवंताचं स्मरण करावं आणि पंढरपूरची प्रदक्षिणा करावी. त्याची एक छोटी मुलगी सुद्धा होती. आईबाप जसे वागतात ना, मुलं त्यांना बघून वागतात. बाप जर तंबाखू चोळत असेल तर मुलांना शिकवावं लागणार नाही. तो म्हणतो की बाप खातो म्हणजे नक्की याच्यात काहीतरी विशेष असणार आहे. मी तिकडचं सांगतोय, तुमचं नाही. मला माहिती इथले मंडळी कोणीच खात नाहीत. तर ते आपण जे करतो याच्यासाठी मी बोलत होतो की आपण जे करतो त्याचं अनुसरण मुलं करतात. असं आहे. आई वडील भगवंताची भक्ती करत होती. छोटीशी 7-8 वर्षाची ती मुलगी सुद्धा त्यांच्या मागे मागे प्रदक्षिणा करायची. हातामध्ये माळ, भगवंताचं स्मरण, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अशीच प्रदक्षिणा करत असताना त्या काळामध्ये काही डांबरीकरण झालेलं नव्हतं. मातीच्या पायवाटा, सगळीकडे मातीचे ते लोट. आणि चालता चालता या नवरा बायकोने असं पाहिलं, नवरा पुढं होता की पुढं एक सोन्याचा दागिना पडलेला आहे, जवळपास अर्धा किलोचा. समजा आपल्याला द्यायचं कुठं आहे, बोला तरी मोठं. आणि मग तो दागिना पाहिल्यानंतर नवऱ्याला असं वाटलं की पत्नीनं ते पाहिल्यानंतर एखाद्या आकर्षण निर्माण होईल म्हणून त्याने काय केलं, चालता चालता त्याच्यावर थोडीशी माती ढकलली. नवरा पुढे गेला. बायकोने विचार केला की त्यांनी इथं थांबून काहीतरी केले. नेमकं काय पाहिलं तर सोन्याचा दागिना थोडासा उघडा होता. तिने ही माती ढकलली. दोघंही पुढे निघून गेले. पोरगी आली मागून. तिनं ते पाहिलं. प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि ती पोरगी आईबापाकडे गेली. म्हटली, दादा, आई, मम्मी पप्पा म्हणणार नाही मी, ते आमचे भारतीय शब्द नाहीच आहे. आई आणि बाबा याच्यामध्ये जी ताकद आहे ती मम्मीमध्ये नाही, पप्पामध्ये पण नाही आणि डॅडामध्ये पण नाही. ती इथं आहे ती. कारण मा म्हणत असताना ती हृदयातून निघते. हो, आई म्हणत असताना ती हृदयातून निघते. चला पुढं. आई, दादा, अहो तुम्ही काय केलं तिथं, ती माती का लुटली? अगं म्हटले, बाळा तिथं ते सोनं पडलेलं होतं आणि आम्हाला असं वाटलं की तुला ते पाहून थोडंसं काही घ्यावंसं वाटेल म्हणून आम्ही माती ढकलली. पोरगे म्हटले, दादा, मला आतापर्यंत वाटत होतं तुम्ही भक्ती करता म्हणून, पण तुमची भक्ती काय खरी वाटत नाही. आईबाप म्हटले, का रे बाळा, काय चुकलं आमचं? ते म्हटले, का तुम्ही असं केलं? म्हटले, काय केलं आम्ही? काय गरज होती? म्हटले, मातीवर माती टाकण्याची. शब्द कळाले की नाही काय माहिती आपल्याला. दादा, मातीवर माती टाकण्याची काय गरज होती? बापाने आपल्या मुलीला साष्टांग दंडवत घातला. बाळा, अजूनही मला सोनं सोनं दिसतंय. माती माती दिसते, परंतु तुझा अधिकार एवढा मोठा आहे की तुला सोन्यामध्ये आणि मातीमध्ये फरक दिसेना. खऱ्या अर्थाने पांडुरंग तुलाच कळाला, तुला पांडुरंग कळाला. म्हणून काय, ज्याला भगवंताच्या भक्तीचा रस लागला ना, तो बाह्य गोष्टीमध्ये आकर्षित नाही होणार, त्याचा आनंद आतमध्ये निर्माण होईल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज मला सुद्धा सोनियाचा दिवस, आजी अमृते पाहला. माझ्या जीवनामध्ये आज सोन्याचा दिवस गोला. तो अमृताने भिजलेला होता. पण कसं ते मिळालं? सरळ सरळ
नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या नामाला अतिशय महत्व आहे, अतिशय महत्व. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्ही नामाचे सर्व भावेक विठ्ठलाचे प्रमाण. न लगे सांडावे मांडावे भगवंताचं नाम वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. म्हणून सकाळी पहिलं रामकृष्ण हरी भजन सुरू झालं की मी रोज आपल्याला विनंती करतो की पहिला पाऊल टाकताना रामकृष्ण हरी म्हणा. कारण नाम घेत आपण एक एक पाऊल जर टाकलं तर एक एक पाऊल एका एका यज्ञाच्या बरोबर आहे, एका एका यज्ञाच्या बरोबर आहे. नाम करतं काय? खरं तर याच्यामध्ये जर मी नांगर टाकला तर बराच वेळ जाईल याच्यामध्ये, म्हणून नांगर टाकत नाही. नाम मनुष्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये परिवर्तन करत आहे. म्हणून ज्याला वाटत असेल माझं हृदयाचं परिवर्तन व्हावं त्याने भगवंताचं नाव तर घेऊन बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी भगवंताच्या नामाला लागलो आणि नामाचा परिणाम असा झाला की तो प्रगट झाला. आणि म्हणून तर आपण कथा कायमच बघतो की नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी रोज नैवेद्य पांडुरंग परमात्म्याला घेऊन जात होते. गोष्ट सांगायची नाही, मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. आणि एक दिवस तो बाल नामदेव जेव्हा पांडुरंगाकडे नैवेद्य घेऊन गेला, त्याला ती लबाडी माहिती नाही की फक्त देवाला जाय खायचं आणि आपणच खायचं. आता त्यांना ती लबाडी माहिती नाही. प्रसाद देवाजवळ ठेवला आणि भगवंताला सांगितलं भोजनासाठी या. एक वेळा, दोन वेळा, 10 वेळा भगवंत येईना. तेव्हा तो बाल हट्ट, बाल नामदेव म्हणायला लागले भगवंता तू जर आला नाही ना मी डोकं फोडून घेईन तुझ्या पुढे. आणि डोकं आपटायला जेव्हा सुरुवात केली त्या मूर्तीतून भगवंत प्रगट झाला आणि मनुष्याप्रमाणे तो खायला लागला. नामा घरी आला. घरी आल्यानंतर जो नैवेद्याचं ताट होतं ते आणलंच नाही बाबा आप्पा, आणलंच नाही. म्हणजे लाडू नाही काहीच नाही. कुठं करून आणले तिकडंच, लाडू खाऊन टाकले तिकडंच. आणि मग ते दामा शेट्टी आल्यानंतर आईने सांगितलं पोरगं बिघडलंय थोडं. अरे पोरगं सुधारलं होतं खरं. म्हणजे काय? अहो म्हणले त्यांनी तिकडंच खाऊन टाकलं आणि सांगितलं देवाने खाल्लंय म्हणून. दामा शेट्टीने कान पकडला नामदेवरायांचा. खोटं बोलायचं नाही बाबा, खोटं बोलत नाही, पांडुरंगाने खाल्लो माझ्यासोबत. तुम्हाला जर खरं पटत नसेल तर चला. आणि दामाजी शेठ परत नामदेवरायांसोबत आलेत. भगवंताच्या समोर ते नैवेद्याचा ताट ठेवलंय आणि या भगवंता म्हटल्यानंतर कुठं येत आहे आता? नामदेव महाराज म्हटले देवा आता जर तुम्ही प्रगट झाला नाही तर कायमच नामाच्या थोबाडीत बसेल, म्हणून तुम्हाला प्रगट व्हावं लागेल. ऐका, आता जर तुम्ही प्रगट झाला नाही तर मी नामदेव नाही, मी नाम आहे. आणि तुम्ही जर नामासाठी प्रगट झाला नाहीत तर कायमच नामाच्या थोबाडीत बसेल. नामाच्या थोबाडीत बसू नये म्हणून तुम्ही बाहेर या. आणि भगवंत प्रगट झाले दामाजी शेट्टीच्या समोर. पांडुरंग परमात्म्याने भोजन केलं. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. त्या नामाने भगवंत प्रगट होतो आणि त्यानंतर तो सोन्याचा दिवस उगवतो. सोन्याचा म्हणजे काय? सोन्याचा म्हणजे सुखाचा, सोन्याचा म्हणजे प्रकाशाचा. परत कधी वेळ मिळाला तर त्याचं चिंतन करूया. आणि नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवसा जे अमृते पाहला. आणि तो अमृताने चिंब भिजलेला होता. पण काय करावं, तुला पाहिलंय. तुला पाहिल्यानंतर आता विठोबा रे तुझे ध्यान लागो मना. आतापर्यंत मन इकडं जात होतं, तिकडं जात होतं. आता तुला पाहिल्यानंतर हे मन म्हणतंय घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. येणे सोसे मन झाले हाव भरी. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आणि आता मला असं वाटतंय तनाने
मनाने मी तुला शरण आलोय, आता तुझ्याशिवाय काही माझ्या जीवनामध्ये नाही. जाता जाता शेवटचा सिद्धांत आणि थांबूया. खरं तर आम्ही सुद्धा तनाने त्या भगवंताला शरण आलोय. म्हणून घरामध्ये गरम पाणी सुद्धा थोडं गरम कमी झालं तरी माणसं म्हणतात अक्कल नाही का, तर अजून गरम पाहिजे होतं. झोपत असताना थोडासा गालीचा कमी पडला तर अरे टोचतंय मला हे सगळं. आणि इथं वारीमध्ये आपण आल्यानंतर आकाशाचा आपण पांघरुण केलंय, पृथ्वीचा पांघरुण केलंय, आणि तरीही गालीच्यावर जेवढी झोप श्रीमंत माणसांना येणार नाही त्याच्यापेक्षा काही अधिक पटीनं वारकऱ्यांना येते. हे तराणी शरण आहे. अजून एक सांगू, वारी म्हणजे काय? हे मानसशास्त्रीय विकास आहे. ज्या गोष्टीशिवाय आम्ही सुखी राहू शकत नाही हे मनाला वाटतंय, त्या मनाला शिकवणं की ज्या गोष्टीशिवाय तू सुखी राहू शकत नाही अशी कल्पना केली आहे, त्या गोष्टींपेक्षा शिवाय सुद्धा आम्ही खूप चांगलं सुखी राहू शकतो हे मनाला समजून सांगणं म्हणजे वारी आहे. या शब्दांचे अर्थ खूप मोठे आहेत, लगेच कळेल असं नाही. अजून एक सांगू, इथं स्नान करत असताना एका नळाखाली स्त्री असते आणि दुसऱ्या नळाखाली पुरुष असतो. स्त्रीच्या ठिकाणी स्त्री भावना आहे, पुरुषाच्या ठिकाणी पुरुष भावना आहे. उरते फक्त माऊली. ही वारीचा महिमा आहे. असं घडत नाही. इथं बाहेर फक्त चाललंय, कोणी किती मेकअप केलाय आणि कोण किती स्टँडर्ड दिसतंय आणि कोणी किती कपडे कमी घातलेत, खूप छुपाना कुछ दिखाना. सगळे माणसं आयुष्यभर फक्त चंबडी आणि दमडीच्या नादामध्ये असतात. चंबडी आणि दमडीच्या पलीकडे जाऊन त्या अंतरातल्या विठोबाला भेटणं म्हणजे वारी आहे. म्हणून तनो मनो शरण विनोठलो तुझे पायी, बापर खुमा देवरा वाचुनी अनुनेले काही. आमच्या जीवनामध्ये सुद्धा तो उरावा, कुठलेच प्रश्न राहू नये, फक्त राहावा तो कृष्ण विठ्ठल. त्यासाठी ही वारी करायची आहे आणि नक्कीच आपण ही वारी केली ती वाया जाणार नाही. भगवंत एक दिवस नक्कीच आपल्या डोळ्यामध्ये येऊन थांबेल. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, तो येईल. आणि त्यासाठीच आपण या पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहोत. झाली आजची सेवा. तर बोलता बोलता मी धसाळ होत गेलो पुढे पुढे. तर आजची सेवा भगवंताच्या चरणी आणि विठ्ठलाच्या रूपाने नटलेल्या सगळ्या स्त्री पुरुषांच्या चरणी समर्पित करायची आहे. सगळ्याच मंडळींना धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे आपण चालताय. सगळे आमचे टाळकरी मंडळी अतिशय तालामध्ये आहे, स्वरामध्ये आहेत. आणि अजून एक सांगू, नुसतेच भजनातल्या ताला स्वरामध्ये नाहीत तर जगण्यातलाही ताल त्यांना सापडला आहे. असे तालामध्ये हे सगळे मंडळी आहेत. आयोजक मंडळी सगळे चांगले आहेत, विश्वस्त सगळे खूप चांगल्या प्रकारे हे करताय. आणि शिवाजी नानाचं एक वाक्य खूप छान वाटलं मला. ते म्हटले, महाराज गोरोबा काकाची पालखी जेव्हापासून आली काय कमी ठेवलंय त्याने, काय कमी ठेवलं. अजून एक सांगू, या जगामध्ये रावणापेक्षा मोठा श्रीमंत कोणी नाही, पण त्याच्याही मनामध्ये आहे किंवा त्याच्याही तोंडातून हे उद्गार निघू शकत नाही. आज वैश्विक युद्ध चालू आहे. ट्रम्प, हा असाच तो ट्रम्प, त्यांनी त्याच्या अहंकारासाठी सगळ्या विश्वाला वेठीस धरलाय. आज अहंकार कशाचा आहे? आम्हाला महासत्ता म्हणा, पण तो ट्रम्प सुद्धा म्हणू शकत नाही मी समाधीने झालो म्हणून. पण संतांची सेवा, भगवंताच्या पालख्यांची सेवा करणारा साधा वारकरी सुद्धा म्हणू शकतो मी तृप्त झालो. हो ना. नानांच्या मुखातले जे उद्गार होते की 5-25 एकर जमीन आहे, तो तर भाग आहेच, पण भगवंताच्या सेवेने जी तृप्ती प्राप्त झाली, जो आनंद प्राप्त झाला आहे, ते याची देही याची डोळा भोगभुक्तीचा सोहळा. म्हणून नानांच्या संपूर्ण कुटुंबाला उदंड आरोग्य आयुष्य लाभावं, त्यांच्या जीवनामध्ये ही भक्ती अशीच वृद्धिगत होत जावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि त्या भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. सगळेजण वर हात करूया. याला इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणतात, सिलेंडर नाही हा, सध्या सिलेंडर जास्त ऐकू येत आहे. समर्पण. तर भगवंता आता तना मनाने आम्ही तुझ्याकडे आलोय, मोकळे झालोय, आता तुझ्यासाठी आम्ही निघालोय. मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई